पासून आपल्याला किती त्रास होऊ शकतो. पूर्वीच्या ऋषीचे साधूंची जी आयुष्य मर्यादा जास्त होती, आयुर्मर्यादा. आजही जुनी माणसं आपल्याकडे 114 वर्ष होऊन बाळकृष्ण महाराज सावखेडकर गेले, पण ठणठणीत प्रकृती. फक्त सकाळी एकदा 9-10 वाजता भाकरी दुधात कुस्करून पिठलं खाल्लं की मस्त झोपायचे. आणि कुणी तिथे गेलं तर पोरं त्यांना उठवितही नव्हते. पण आमचा आवाज ऐकून उठले. आठवतं का तुला? तू बी होती तेव्हा रे, तू नव्हती. हिचा भाऊ होता सावखेडमध्ये. आपण तिकून पैठणमध्ये काल्याचं कीर्तन झालं ना, आलतो इकडे जीपच घेऊन आलतो. कोण कोण होतं ते बघ. ही होती मात्र, सुमन पण होती. मला असं का? मग ते आम्ही गेलो, गाडी लावली, बसलो, मग दर्शन वगैरे घेतलं. तो परे म्हणला बाबा बाबा झोपलेत म्हणलं आता जेवण करून, ते 1 वाजता उठतील. ती पोरग मला ऐकलं ते बसले. म्हणलं झोपू दे म्हणलं, आम्ही बसतो. बाबा उठून बसले ना, म्हणजे या बाबा म्हणले आता त्याला म्हणलं काय झोपलेत का? काय हे महात्मा नुसते पडून असतात का पाड त्यांच्या आनंद. बसून राहिले तर व्यत्यय येतो ना आपल्या चिंतनाला. बाहेरच्याला काय दिसलं पाहिजे, हे झोपलेत पण ते अंतरी जागे. तसेच कर्नालच्या बाबाची अवस्था. बाहेरचे म्हणले ना आता ते झोपले तर ते तिथून अशीच अवस्था. जो तुमच्या दुसऱ्या अध्याय श्लोक खालून 5वा 6वा स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगता वेळेस भगवंतानी जे वर्णन केलं अगदी हेच ना. काही गरज पडली त्यांना पाहिजे. कुणी येतोय बसतोय, नाक वेळ वाया जातो ना, कसत करणे लागतो सांगा. काय परमार्थिक गोष्टी आहेत का तिथं? आपणही भेटायला गेलो म्हणजे आपलं दर्शन घेतो, कुणकडे गेल ते कसे काय ते काय बरं आहे काय, हेच सुरू होतं का बाकीचंही बी काही नाही बाकीचं. म्हणून टाइम बघा बरं का, पुढं विषय घ्यायचे आपल्याला. न स्वचिती या शब्दाने नारद व्यक्त करतात अशा भक्तांची भक्त स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर पुढील शब्दात करतात. आपुले जे साचे ते कल्पांती वचे, हे जाणून गताचे न सुचिजो. योग्यच आहे, कारण त्याचा परमात्मा त्याला अखंड जवळीक देत असता आणि त्याची शाश्वत सोबत मनात ठसली असता. जे किरकोळ नाशिवंत क्षणभंगूर असे गेले, त्याचा शोक हा भक्त कशाला करील. पहा आता किती शब्द उच्च. आपण बाकीचं काही नाही, सगळं क्षणभंगूर. पण आपण म्हणतो पण मानायला तयार नाही. परत लक्षात घ्या, काय करतो हे फक्त म्हणतो आपण, पण मानित मात्र नाही. त्याला चिकटून राहतो. विशेष आकांक्षा नाही, जवळचे काही गेले त्याचा शोक नाही. असा भक्त कोणाचा कशाला द्वेष करणार. द्वेष हा सामान्यतः दुसऱ्याला मिळाले आणि आपल्याला मिळाले नाही या भावनेतून दोष निवडा म्हणतो. द्वेषाची व्याख्या आपल्याला मिळाले नाही या भावनेतून होतो. पराभक्ती करणारा भक्त हा स्वतःला मिळालेले सुद्धा सांभाळण्याच्या वृत्तीचा नसतो. त्याला काही त्याचं घेणं देणं. तर इतराविषयी द्वेष त्याच्या मनात कुठून उत्पन्न व्हायला. सर्वभूती भगवंत पाहण्याची त्याची सवय असते. तो द्वेष तरी कोणाचा करणार, कारण सर्वत्र ज्याचे भगवंत पाहण्याची दृष्टी झाली, तो द्वेष कोणाचा करणार. द्वेष करायला कोणीतरी वेगळं पाहिजे. हाच जर तो त्या रूपाने जर नटलेला आहे, खात्री झाली, तर द्वेषाची भावना राहिली कुठं, कोणाचा करायचा. म्हणून अद्वेष्ट सर्वभूतांना मनी कुठून सर्वभूती भगवंत पाहण्याची ज्याची सवय, तो द्वेष तरी कोणाचा करणार. उलट असा भक्त इतरांना घ्यारे लुटी प्रेम सुख, फेडा आणि धनी चुकला तो मुकला, असा डांगोरा पिटून आपणासारखेचे इतरांना मिळावे म्हणून खटपट करणारा असतो. जो जे वांछील. नारदांनी हेच भक्ताचे वर्म न द्वेष्टी या शब्दात सांगितले आहे. बर
माणसाला सतत आपले मन कोणत्या ना कोणत्या तरी विषयात गुंतवण्याची जन्मजात खोडच असते. मनाला आनंद देईल असा विषय शोधण्याची त्याची धडपड असते. व्यवहारात आपण नेहमी पाहतो की माणसाला कोणता तरी असा छंद जडतो की ज्या छंदापायी माणूस विहित कर्मेही विसरतो. या छंदात माणसे इतके रममाण होतात की त्यांना त्यांची क्षणभंगुरता इष्टनिष्ठता याचा विवेकही राहत नाही. परंतु भक्ती प्रेमात रंगून गेलेला भक्त अशा उच्च आनंदात रममाण झालेला असतो की त्याला लौकिक नाशवंत अशा विषयाची गोडीच वाटेनाशी होते. दिव्य अशा आत्मानंदात रममाण झाल्याने भक्त न रमते, म्हणजे इतर विषयात न रमते, न द्वेष्टी न रमते. आता पुढचा शब्द असं न वांछिती. असे जो वर्णन नारद करतात त्यात परमात्म्याचे प्रेमा वाचून अन्य विषयात जे भक्त रमत नाहीत हे सांगण्याचाच हेतू आहे. एखादी गोष्ट हवीशी वाटली की तिच्या प्राप्तीसाठी मनुष्य उत्साहाने प्रयत्न करतो, पण परमप्रेमारूप अशा भक्तीचीच जो ध्यास धरतो त्या भक्ताला लौकिकातील कशाचाच हव्यास नसतो. त्याला हवी असते केवळ ईश कृपा. परमात्म्याची भक्ती उत्साहाने करणारे हे भक्त लौकिक व्यवहारात न उत्साही भवती असे दिसते. गेला तरी काय जीवाचे साकडे, वाचूनी पुढे काय काज. ही जर जीवासंबंधीची दृष्टी तर इतर कौतुकाची काय महती वाटणार. मग असा भक्त उत्साहाने जीवाचे कौतुक तरी कसं करणार. मग असा भक्त उत्साहाने जीवाचे कौतुक तरी कशाचा करणारा. अर्थात त्याचा निरुत्साह हा लौकिकासंबंधीचा असतो. अशा प्रकारे या सूत्रात भक्तीची लक्षणं महर्षी नारदाने सांगितले आहेत. नारदाने भगवद्गीतेतील विचाराप्रमाणे विचार व्यक्त करून देवाला असे भक्त आवडतात हे सूचित केले आहे. गीतेत यो नरुक्षितीनं द्विष्टीनं सुचितीनं कांक्षिती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्ये समीप्रिय. श्लोक क्रमांक अध्याय 12 खालून 4. झोपली काय? नाही, आठवू राहिली. आता आम्ही सांगून मोकळं झालो ना, आता काय आठवते? नाही श्लोक झालाय पण क्रमांक आठवते. बघ, गीता बघितल्याशी तुला काय आठवण तसं. आता उद्याचा श्लोक राहील. यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. याचा विचार उद्याच्या तासात होईल. पुन्हा